तर आजच्या दिवसाची सुरुवात मी इथे चपाती आणि मेथीची भाजी खाऊन केलेली. त्यानंतर मी भर 12 वाजता उन्हामध्ये टेरेसवरती गेलेली. तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर आजचं मिशन होतं की उकडलेल्या बटाट्यांचा किस बनवणे, कारण की माझा ऑफ होता आणि लास्ट टाईम आम्ही बऱ्याच गोष्टी बनवल्या वाळवणाच्या, पण त्या दिवशी हा उकडलेल्या बटाट्यांचा किस बनवणं राहून गेलं. आणि ह्याची भाजी जी आहे ना ती खूप सुंदर लागते पावसाळ्यामध्ये बनवण्यासाठी, म्हणून इथे मला हे बनवायचं होतं. तो फायनल रिझल्ट काहीसा असा होता. त्यानंतर मी टेरेसवरचे काही जांभळं खाऊन जी बाई अशी काहीशी केली होती. नंतर ना खाली आले आणि बटाटे थोडेसे राखून ठेवले होते मी उकडलेले, कारण की इथे आम्हाला बनवायचा होता आलू पराठा. खूप दिवसांपासून चाललं होतं आमचं, पण इथे दुपारच्या जेवणासाठीच मी इथं आलू पराठा बनवला, जो की अशा पद्धतीने मला जमतोय का ते कमेंटमध्ये खाली सांगू शकता तुम्ही. नंतर ना मी तव्यावरती तेल टाकायला विसरले आणि पहिला पराठा टाकला, सो तो तुटला माझ्याकडून. तर आपल्या आयुष्यातही काही लोक असेच असतात, दलिंद्रे येतात, आपलं आयुष्य खराब करतात आणि निघून जातात, पण नंतर ना जे काही चांगले लोक येतात त्यांच्यामुळे आयुष्य खूप सुखकर होतं. सो त्यानंतर इथे गंशू आमची मस्त अशी मॉप वगैरे मारत होती. ती घरात बरीच सारी हेल्प करत असते कामामध्ये, सो इथे तुम्ही बघू शकता. नंतर ना संध्याकाळी मला सँडविच खायची क्रेविंग झाली, म्हणून मी कॅफे डिलाईटमधनं 2 सँडविच मागवले होते मस्त चीजवाले व्हेजिटेबल, आणि ते मस्त असे खाल्ले वगैरे. आणि माझे सँडविच पाहून ह्यांचं मन आणि पोट भरलं नव्हतं, म्हणून ह्यांनी परत बटाट्याचे सँडविच करण्यासाठी घेतले संध्याकाळी. सो असा काहीचा पराक्रम आमच्या घरात चालू असतो. आय होप तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील, आणि जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर करा. थँक्यू.